मिक्स सॅम्पल्स ऑफ डार्ट्स अँड प्लीट्सच्या या सेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सेशनच्या शेवटी आपण सक्षम व्हाल प्लेन डार्ट कन्स्ट्रक्ट करा, कॉन्टोर डार्ट कन्स्ट्रक्ट करा, फ्रेंच डार्ट कन्स्ट्रक्ट करा. टूल्स अँड इक्विपमेंट्स रिक्वायर्ड: सिंगल नीडल लॉक स्टिच मशीन 1, आयरन बॉक्स 1, hand needle 1, scissors 1, materials: long cloth 0.15 meter by 0.75 meter, swing thread 1. darts. ड्रेस मेकिंग मध्ये डार्ट्स हे सर्वात बेसिक स्ट्रक्चरल एलिमेंट्स पैकी एक आहेत. डार्ट्स आवश्यक आहेत कारण बॉडी स्ट्रेट आणि फ्लॅट नसून कर्व्ड आहे. शरीराच्या कॉन्टर्स भोवती कपड्याला शेप देण्यासाठी आणि मूव्हमेंटचे फ्रीडम परिधान करणाऱ्याला आराम देण्यासाठी, गारमेंट आकर्षक दिसण्यासाठी डार्टचा वापर केला जातो. बस्ट, हिप्स, शोल्डर्स आणि एल्बोज यांना परिपूर्णता देण्यासाठी डार्ट्स प्रामुख्याने महिलांच्या कपड्यांवर वापरले जातात. डार्ट्सला प्रामुख्याने क्लासिफाय केले जाते: प्लेन डार्ट किंवा हाफ डार्ट, डबल पॉइंटेड डार्ट्स किंवा फुल डार्ट्स, स्लॅश्ड डार्ट, कॉन्टोर डार्ट, फ्रेंच डार्ट. प्लेन डार्ट. प्लेन डार्टला हाफ डार्ट असेही म्हणतात. हे ट्रायंग्युलर आकाराचे आहे. एका एंडला वाईड आणि दुसऱ्या एंडला पॉइंटेड आहे. पॉइंटेड साइड नेहमी बॉडीच्या पूर्ण भागाकडे निर्देशित केली पाहिजे. टॅकिंग आणि स्टिचिंग वाईड पॉइंट पासून डार्ट पॉइंटच्या दिशेने सुरू झाले पाहिजे. डार्टचा वाईड बेस फॅब्रिकची पूर्णता घेतो, ज्यामुळे कपडा बॉडीच्या नॅरो पार्ट्सना बसतो. ट्रायंगलच्या आतील जागेला इंटेक म्हणतात, जे गारमेंटच्या चुकीच्या बाजूला दिसेल. डार्ट स्टिचिंग लाईन्स मॅच होतात, नंतर त्या एकत्र जोडल्या जातात. या स्टिचिंग लाईन्स शरीराच्या आकाराभोवती जवळ बसण्यासाठी स्ट्रेट किंवा जेंटली कर्व्ड असू शकतात. कन्स्ट्रक्ट अ प्लेन डार्ट. प्लेन डार्ट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी फॅब्रिकचा पीस 25 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर घ्या. फॅब्रिकच्या रॉंग साइडला आवश्यक डार्ट लेंथ 10 सेंटीमीटर नुसार एक लाईन AB मार्क करा आणि डार्ट विड्थच्या अर्ध्या म्हणजे 1.5 सेंटीमीटर नुसार पॉइंट C मार्क करा. B आणि C जॉईन करा. मार्किंगसाठी टेलर्स चॉक वापरा. फॅब्रिक AB लाईनवर राईट साइडने फोल्ड करून घ्या आणि BC लाईनच्या अगदी बाजूला बास्ट करा. मशीनच्या सहाय्याने मार्कवर स्टिच करा. सुरुवातीला लॉक स्टिच करा. शेवटी धागा सोडून नॉट बांधा. थ्रेड ट्रिम करा आणि डार्ट प्रेस करा. नोट: जर तुम्ही डार्टसाठी थिक फॅब्रिक वापरत असाल तर डार्टच्या शेवटी 1 सेंटीमीटर सोडून डार्टचा फोल्ड केलेला भाग कापून टाका आणि प्रेस ओपन करा. याला स्लॅश्ड डार्ट असंही म्हणतात. जर फॅब्रिक सहज फ्राईंग करत असेल तर पिंकिंग शियर्स वापरा. कॉन्टोर डार्ट. कॉन्टोर डार्ट म्हणजे फुल डार्टची व्हेरिएशन. कॉन्टोर डार्टचा वापर सेमी फिल्ड आणि फिल्ड कपड्यांच्या स्टाईलसाठी केला जातो, ज्यामध्ये वेस्ट सीम नाही. या डार्ट्सना 2 पॉइंटेड एंड्स असतात. एक बस्ट जवळ पूर्णता आणि दुसरी हिपवर पूर्णता प्रदान करते. डार्टचा वाईड सेंट्रल पार्ट वेस्टवरील फॅब्रिकला शेप देतो. इंटेकची क्लिपिंग डार्टच्या मध्यभागी केली जाते. यामुळे वेस्ट आणि इतर कर्व्ड सेक्शनवर स्ट्रेन कमी होईल आणि डार्ट स्मूथ पडू शकेल. कन्स्ट्रक्ट अ कॉन्टोर डार्ट. डबल पॉइंटेड डार्ट. फॅब्रिकचा तुकडा 25 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर घ्या. फॅब्रिकच्या रॉंग साइडला एक व्हर्टिकल लाईन AB मार्क करा. अप्पर आणि लोअर एज पासून समान अंतर ठेवा. आवश्यक डार्ट लेंथ 15 सेंटीमीटर नुसार मार्क करा आणि AB लाईनच्या मध्यभागी पॉइंट C मार्क करा. 1.5 सेंटीमीटर
म्हणजे सी पासून डार्ट विड्थचा अर्धा भाग घ्या आणि पॉइंट डी मार्क करा. ए डी आणि बी डी ला जोडा. ए बी लाईन वर फॅब्रिक फोल्ड करा राईट साइड्स टुगेदर आणि डार्ट ए डी आणि बी लाईन वर पिन करा. ए डी बी लाईनच्या अगदी आत बास्ट करा आणि पिन काढा. पॉइंट डी वर कर्व्ड शेप राखून मार्क वर मशीनसह स्टिच करा. डार्टच्या दोन्ही एंड्सना धागे बांधा आणि ट्रिम करा. बास्टिंग काढा. सी पासून डी च्या दिशेने 3 mm च्या आत डार्ट क्लिप करा. नोट, तुम्ही डबल पॉइंटेड डार्ट बांधल्यास डार्टच्या मध्यभागी क्लिपिंग केले जाते. डबल पॉइंटेड डार्टला फुल डार्ट असेही म्हणतात. फ्रेंच डार्ट हाफ डार्टचा एक व्हेरिएशन आहे. याला कर्व्ड डार्ट असेही म्हणतात. सेमी फिट केलेला शेप देतो. हे अंडर आर्म, बस्ट डार्ट आणि वेस्ट डार्ट यांना एक लॉंग डार्ट मध्ये एकत्रित करते, जे बस्ट पासून खालील बाजूच्या सीमकडे कोनात चालते. शिलाईच्या रेषांशी जुळण्यासाठी हा डार्ट शिवणकाम करण्यापूर्वी त्याच्या मध्यभागी ओपन केला जातो. ट्रेसिंग मेथड. शिलाई करण्यापूर्वी डार्ट्सला पॅटर्न पासून फॅब्रिकमध्ये स्थानांतरित करावे लागेल. मटेरियलवर अवलंबून 2 पद्धती लागू केल्या जाऊ शकतात: सिल्क, पॉलिएस्टर इत्यादी. आणि लूजली वुवन मटेरियलवर टेलर्स मार्क्स वापरल्या जातील. ट्रेसिंग व्हील सह कॉटन मार्किंग करणे ही एक जलद पद्धत आहे. ट्रेसिंग व्हील हे पिन केलेले मेटल टूल आहे, जे फॅब्रिक किंवा कागदाच्या खालच्या थरावर पॅटर्न मार्क्स किंवा बांधकाम रेषा हस्तांतरित करण्यासाठी वापरला जातो. कन्स्ट्रक्ट अ फ्रेंच डार्ट. कर्व्ड डार्ट. एक कापडाचा तुकडा घ्या 25 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर लॉंग साइडने खालच्या कोपऱ्यापासून 6 सेंटीमीटर अंतरावर पॉइंट ए मार्क करा. ऑपोजिट कॉर्नरच्या दिशेने 12 सेंटीमीटर डार्ट लांबीची डायगोनल लाईन काढा. लाईनच्या शेवटी बी मार्क करा. ए मार्क सी पासून 4 सेंटीमीटर अंतरावर सी पॉइंटच्या दोन्ही बाजूला स्क्वेअर करा आणि 2 सेंटीमीटर अंतरावर डी आणि ई मार्क करा, म्हणजे डार्ट विड्थचा हाफ. मध्य रेषेच्या बाजूला 2 डार्ट रेषा काढा. 2 सेंटीमीटर अंतर घ्या आणि कापडाच्या एजवरून डी आणि ई पर्यंत काढा. नंतर रेषा ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या बिंदू बी पर्यंत रेषा टेपर करा. डार्ट लाईन आणि सेंटर लाईन दरम्यान डार्ट लाईन पासून 1 सेंटीमीटर अंतरावर स्मॉल रनिंग स्टिचेस टाकून स्टे स्टिचेस बनवा. ते बिंदू एफ मध्ये फिनिश करा, म्हणजे बिंदू बी पासून 1.5 सेंटीमीटर दूर. डार्टची मध्यरेषा ए ते एफ पर्यंत स्लॅश करा. रॉ एजेस सुबकपणे जुळवून राईट साइडनी फॅब्रिक फोल्ड करून घ्या. स्टिचिंग लाईन पासून किंचित दूर पिन आणि बास्ट करा. शेप्ड डार्ट लाईनवर मशीनच्या सहाय्याने स्टिच करा. टेपर्ड एंडवर थ्रेड नॉट करा आणि थ्रेड्स ट्रिम करा. सीम अलावन्स जवळ ठेवण्यासाठी स्टिच करा. क्लॉथ अनफोल्ड करा आणि रॉ एजेस स्ट्रेच करा. डार्ट फ्लॅट प्रेस करा. सीम अलावन्सच्या रॉ एजेस खाली ठेवा. रिकॅप. या सेशन मध्ये आपण शिकलो प्लेन डार्ट कसे कन्स्ट्रक्ट करायचे, कॉन्टोर डार्ट कसे कन्स्ट्रक्ट करायचे, फ्रेंच डार्ट कसे कन्स्ट्रक्ट करायचे. आशा आहे की तुम्हाला या सेशन मधील सगळ्या कॉन्सेप्ट समजल्या असतील. भेटूया पुढील सेशन मध्ये नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.